2/6 वजा 2/3 आहेत की नाही. हां बघा आता याला की नाही काय करायचं आपल्याला, हे दोन्हीही डिनॉमिनेटर म्हणजेच छेद सारखे आहेत का मला सांगा. छेद सारखे नाहीत. मग छेद सारखे नसतील तर काय करायचं, सारखे करून घ्यायचे. मग हा मोठा आहे हा छोटा आहे, 3 हा छोटा आहे. मग 3ला कितीने गुणल्यावर 6 होतील. 3 1 3, 3 दोन्ही 6, 3 1 3, 3 दोन्ही 6, मग 3ला 2 न गुणावं लागेल. 3ला 2. हां मग हे जे आहे ना हा भाग खाली घ्या. मग या बघा खाली घेतला 2/3 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 2, 3 दोन्ही 6, पे दोन्ही 4/6 आलं. काय आलं 4/6. पहा हे 6 आणि हे 6 डिनॉमिनेटर सारखे झाले का. याच्याऐवजी हे उत्तर आलं. ठीक आहे का, कळलं का इथपर्यंत. पुढे बघू आता. बघा आता पुढे बघा असं हे जे आहे ना याला खाली घ्या. 4/6 वजा बाकीचं चिन्ह 2/6. सांगा हे दोन्ही सेम आहेत का. हो डिनॉमिनेटर सारखे आहेत. छेद सारखा आहे म्हणून एकच घ्या. घेतला. 4 वजा 2 करा. 4 वजा 2 केले. काय उत्तर आलं. 4तून 2 गेले 2 राहिले आणि छेदामध्ये 6चं शास्त्र असे. आता मला सांगा हे कटतंय का. 2च्या पाड्यामध्ये 6 आहेत का. हो बेत्रिक 6. मग बे 1/3 एवढं उत्तर आलेलं आहे. कळलं का तुम्हाला. राईट. द्या गणित कसं आहे. 6 अपॉन सांगा -3/2. आता याला कसं करायचं. हे 4 मोठं आहे की नाही डिनॉमिनेटरमध्ये. 2 छोटा आहे. 2च्या टेबलमध्ये 4 आहे का. आहे ना. 2 2 जा. मग ह्या 2ला 2नेच इंटू करा ना. 4 येऊन जाते है ना. मग याला खाली घ्या फक्त 3/2 × 2 × 2. काय आलं 3 2 जा 6, 2 2 जा 4. आलं का 4 4 सेम आलं ना. मग आता 6/4 - 6/4. 4 4 पैकी एक 4 घ्या आणि 6 - 6 करा. किती येतो 6 - 6 0/4. आलं की नाही आन्सर. काय राहिलं का आता याच्यातलं. काहीच नाही.